आणि यानंतरची बातमी नागपूरमधून आहे। नागपूरमध्ये 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे। नागपूर गुन्हे शाखेने 50 लाखांपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज जप्त केले। नागपूर ड्रग्ज प्रकरणी सुमित चिंतलवारसह चौघांना अटक करण्यात आली आहे। आरोपींकडून 550 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले। तुषार कोहळे प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, ही कारवाई कशी झाली? निश्चितच खूप मोठी कारवाई म्हणावी लागेल। नागपूर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की सुमित चिंतलवार आणि त्याचे साथीदार हे ड्रग्ज घेऊन नागपूर शहरामध्ये आलेले आहे आणि सुमित चिंतलवार यांचे जर का त्याचा रेकॉर्ड बघितला तो मोठा गुन्हेगार आहे, रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि त्यासोबत इतर 4 साथीदार हे देखील रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे। या 4ही लोकांकडे ड्रग्ज असल्याची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा पोलिसांनी विशेष करून गुन्हे शाखेने सापळा रचला आणि या 4ही आरोपींना अटक केलेली आहे। त्यांच्याकडनं 550 ग्राम एमडी त्यांच्या जवळ सापडलेली आहे। 31च्या निमित्त कुठेतरी त्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पार्ट्यांचं आयोजन होतं, त्यासाठी त्या भागामध्ये हा ड्रग्ज वितरित करण्यासाठी आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळत आहे। मात्र तपासानंतर पोलिस संपूर्ण प्रकरणासंदर्भात खुलासा करणार आहे। मात्र 31 डिसेंबरला ज्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रिसॉर्टवर ज्या पार्ट्या होतात त्यावर आधीच पोलिसांची नजर होती आणि त्यासाठी पोलिसांनी सापळा रचलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर जेव्हा पोलिसांना टीप मिळाली आणि त्यानंतर मग ही मोठी कारवाई आज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। उद्या देखील 31च्या पार्श्वभूमीवर ज्या काही पार्ट्या असेल त्या सर्व पार्ट्यांवर पोलिसांची नजर असेल। जे पार्ट्या आयोजक असतात त्यांना देखील पोलिसांनी आधीच सूचना दिलेली आहे की जर का असा कुठे प्रकार आला तर कडक कारवाई केली जाईल। त्यामुळे त्यामुळे पोलिसांनी खूप मोठी कारवाई केलेली आहे। 550 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आले। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।